तर आम्ही आलेलो आहे इस्लामपूर येथे आपल्या रायबासाठी घ्यायला आत्तापर्यंत म्हणजे एक 10-15 दिवसासाठी घ्यायला नथ घ्यायला आलोय. त्या सबस्क्रायबरने भरपूर मला फोटो पाठवले, असं घ्या तसं घ्या, म्हणजे जसं ते त्यांच्या त्या भागात कसं ते रेड्याला घालतात ना ते तशी त्यांनी फोटो वगैरे पाठवली होती. ती म्हटली तुम्हाला पाठवतो वगैरे, फक्त ह्याला घालायचं आहे आपला बैला, एक बैलाच्या नाकार घालायचं येसनच्या जागेवर. जाड नव्हे बारका आहे वासरू, 1 वर्षाचा आहे, फक्त हलकं पाहिजे. हो घेतोय घेतोय. फक्त यानं जखम वगैरे काय होत नाही ना का? हा हा म्हणून तर तांब्याचं घ्यायचं. तर या ताई काय म्हणते त्या तांब्याच्यानं जखम होत नाही म्हणून तर आपल्याला तांब्याचं घ्यायचं आहे. ही जरा हलकं हा फक्त पॅक झालं पाहिजे असं आहे का? आता हे जर नाकात घातलं काय, जर हे जर असं झालं तर परत निघणार हो नाकात नाही. हा तसं तसं हा बोल बोल लय जाड नाही ना का? तर आत्तापर्यंत आपल्याला तात्पुरतं घ्यायचं आहे, कारण की रायबाला बाहेर व्यायामाला वगैरे काढायचं म्हटलं तर काय तर पर्याय पाहिजे. नाही रायबा शेड सगळ्यांनी माहिती आहे कसा करतो बिना इसणीचा. तर ह्यात चॉईस करतो आणि परत तुमच्याबरोबर शेअर करतो मी. ही ताणी दिसते ती कशात मोडतंय हो? स्टील का दिसते ती? मग ते असं तांबरतं वगैरे काय? त्याला हीच नाही तर घालायला नाहीच. बरं म्हणजे असं नाही म्हणता. बरोबर चालतंय. ह्यातले आपण एक चॉईस करूया आणि परत तुमच्याबरोबर शेअर करतो मी. हलकं पाहिजे फक्त, लहान आहे. हा हे चाललं बघ विषय बरोबर आहे. मी तुम्हाला काय म्हणते माझं डोक्यात आलं का शिगट पुढचा असू दे का म्हणायला ते त्याच्या नाकात फिरवायचं हो. हे खाली घ्यायचं नाकाचे असं. हा ते तुम्ही ते रेड्यांचं बघता का? म्हणजे कधी बघितलं का ना रेड्यात असते बघा एवढं नाकाच्या मध्ये अशी वळती बघा. बरं ती पुन्हा मावशी जॉईंट झाला पाहिजे. मग असं हो दोरी घालतोय म्हणजे कधीतरी, म्हणजे बाहेर काढायचं असलं मैदानात न्यायचं असलं तर दोरी घालणार इथं. ही होईल ना लांबल. बरं राहू दे, दोरी लावत नाही आतापर्यंत पाहिजे आपल्याला, तात्पुरतं पाहिजे. चालतं. कारण की काय झालं आमचे सबस्क्रायबर फॅमिली त्यांनी मला भरपूर फोटो पाठवले, लय जणांनी पाठवले. दाखवू का तुम्हाला? दाखवतो. आता व्हिडिओ आपण नंतर शेअर करूया. तर आत्तापुरतं आपण हे घेतलेलं आहे, फक्त नाकात वावायचं. कारण की रायबाला समजा बाहेर वगैरे काढायचं असलं की असं पोटात धरायचं आणि रायबाला बाहेर काढायचं. आणि जोपर्यंत आपल्याला कुठली वस्तू मिळत नाही तोपर्यंत तरी आपलं हे असावं म्हणून हे घेतलंय. कारण की सगळ्यांनी माहिती आहे रायबा ला येसन नसली की रायबा काय करतो, फेरायला नेल्याला माहिती का? आपल्या फेरायला नेल्या येसन टाकली गडी नारामती, म्हणून आपण हा निर्णय घेतलाय तोपर्यंत. आणि जेव्हा आपल्याला चांगलं मिळेल लॉकचं आता तोपर्यंत तरी काय तर पाहिजे ना, मोडून ठेवलं कोणाला तरी मारल म्हणून आपण हे घेतले. आता गेल्यानंतर आपण शेअर करूया. हा चला. तुमचं गाव कुठलं? प्रॉपर इस्लामपूरचं आहे. तर आम्ही इस्लामपूर स्टँडमध्ये आहे. इथं ही इस्लामपूर स्टँड आहे आणि मी इथं असा स्टँडवरती म्हणजे ॲनिमेशन लावतो तेव्हा. ही आपल्या बाह्य शेटची गाणी लग्नासाठी काय काय आहे केली जबरदस्ती. आणि हे बघू शकताय इथं वैरण टाकून झाल्या सगळ्यासनी. आणि आईच्या सांगतो इतका मोठा मोकळा वाटतोय, म्हणजे मंडळी पण आत्ता म्हणली हे रायबा ये बाजी अशी म्हणली. तोटात बसले आली की बाज्या. ही आपल्या बाजीची जागा रायबा शेटने घेतली आत्तापुरती. तर रायबा शेट लागले पाणी प्यायला.
नाही तेवढं देवदर्शन झालं असतं. ए बाळा का गाव एकटीस ह्यो पण झटाल नाही बोलतोय. कुठं आहे बाजी म्हणतो, कुठं आहे माझा भाऊ, कुठं आहे, लवकर येतोय थांब. तू जरा सांगशील का नाही समजावून, शाळा पळाला असतास तर इथंच असतास. तो कोणाचा ऐकतच नव्हता, त्याला पुण्याला जायचं होतं जॉबला. पुण्याला म्हणला मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहून दाखवतो तुम्हाला. म्हणून तो जॉबला लागलाय बघ 2-3 महिन्यासाठी. म्हणतात की नाही आयुष्यात येऊन सगळा अनुभव घ्यावं हा. असं करायला लागलाय हो. हो, माझी चिंगी इकडं थांब, इकडं रायबा, इकडं ए रायबा, काय नाही बाळा. चपाती थांब माझ्याकडे तुझे रायबा. तुम्ही हसीच मस्ती करता म्हणते तुम्हाला आता नात मारणार होतो. खेळायला लागला नाही हो, पाय अडकलाय त्याचा. तिला बाहेर यश असते उद्याच मैदान भाई आमचं कॅन्सल झालं. हो, ते आपल्या फॅमिलीवर शेअर करायला राहिलं. उद्याचं मैदान रायबा शेअरचं कॅन्सल झालंय कारण की तो जो नंदी आहे त्याला चोळलंय नव्ह का, भैया फोन लावायला लागले. चोळलाय नव्ह का, चोळलाय नव्ह का नंदीला त्या. आता तू म्हणलं पळवणार, मग चोळलाय म्हणली ती, तुझ म्हणला ती चोळलाय म्हणून. आज पाळणार होता मी, त्यामुळे मैदान कॅन्सल झालं. आणि येसन नाही, असं म्हणतो तुम्ही बाजूला जावा. येसन काढल्यापासून मस्ती बघा मला तिकडं मार ओ, गप्प बसा. कसं आहे. थोडं. चला तर इथं आल्या आपल्या बाजीची आठवण होत्या. बाजी कसा दिसते बाजी. इकडं ब्रह्मा, इकडं बाबऱ्या, इकडं रायबा आणि इकडं बाजी होता. 2 महिन्यासाठी गेलेला आहे, 2-3 महिन्यासाठी बाजी आपला शिकायला स्कूलमध्ये. आणि हो, त्या दादांचा फोन येतोय वगैरे, म्हणजे आपण पण फोन लावतोय. काही काळजी करण्याचं काम नाही, कारण की पूर्णपणे त्यांच्या मला वाटतं की ते 1-2 पिढ्या गेले त्यातच बैलगाडी क्षेत्रात. आणि त्यातून भरपूर त्या ह्याच्यातलं ज्ञान आहे, भरपूर. म्हणजे काही टेन्शन घेऊ नका, आपण शब्द दिलाय. आणि त्या दादाने म्हणजे काल आपल्या ह्याला बाजीला दवाखान्यात सुद्धा नेलं. हो, आपल्या बाजीला दवाखान्यात घेऊन त्यांनी चेकअप वगैरे केलंय. बाकी पण सांगितलं की बाजी एक नंबर व्यवस्थित आहे, त्याला इथे यायचं होतं, मागं आलाय. तर काही टेन्शन घेऊ नका असं सांगितलेलं आहे डॉक्टरने. एक इंजेक्शन केलंय फक्त बाजीला, म्हणजे कोटा वगैरे साफ व्हायला लागलाय बाजीचा, बाकी काय केलेलं नाही. आणि तिथं बाजी उकऱ्या मारायला लागलाय. फक्त ते दादा काय म्हणले, ते सगळं करायला लागलं, फक्त त्याला शेंगानं उकरायला लागले. ते शेंगा वेगळे माग आहे, त्यामुळे त्याला शेंगानं उकरायला तेवढंच, नाही तर तो शेंगानं पण उकरणार 100%. आणि आपली कोण रायभाऊ करणार 100%. आणि आपली लय इच्छा आहे रायबाला बाजीला शेंगानं उकरताना बघायचे. ओ कोणाला कुठं मी त्याला कसं भैया तुमचं नियोजन बदलते. काय झालं थांब. तर आपले मगाशी रायबा जाणार नव्हता, आता रायबा निघालाय. होय, रायबा उद्या निघालाय मैदानात बेलावड येते, कारण रायबाचा जरा भ्या मोडायचा आपल्या पिल्ल्याचं. तुमच्या हातात काय आहे हो? ते शेअर करायचं. मी इस्लामपुरात पण व्हिडिओ केला हा. तर रायबा शेटला आपण आणलेलं आहे हे आत्तापुरतं, म्हणजे लय दमवते म्हणून. आता ते तयार करायचं आपल्याला, म्हणजे आपल्या सबस्क्रायबरने पण सांगितलंय आणि जिथं आपण घेतलंय त्या ताईने पण सांगितलंय की सोनाराच्यात जावा, तुम्ही फक्त ते फोटो तुम्हाला आलाय ते दाखवा, ती त्यांचं ते तयार करून देते लॉकचं. हा, हे असेल तांब्याचं पण देते ती, फक्त लॉकचं तयार करून देते जास्त, हे असं नसणार. हा, मग आता हा हे तेवढं काय करू आपण, एवढं कानशीन घासून घेऊ, नाही कशानंतर घासून घेऊया, म्हणजे ही त्याला फिरलं तर नाकात टोचणार नाही. तर हे पर्याय करायचा आपण रायबाला, कारण की येसन पाहिजेच. येसनच्या जागेवर दुसरं काहीतरी पाहिजे, खरं पाहिजे. त्या बाजी असं आहे, येसन नसली की हो बाजी कुणाला ऐकत नाही, कुणालाच ऐकत नाही. साधेकडा ताप आलाय काय बाजीला, बाजी न हो सॉरी रायबा काय तोंडात माझ्या. तर हो रायबा कोणाला ऐकत नाही येसन नसली. बाय शेठ, डॉक्टरने बोलून घेऊया काय वाटते तुला रायबाकडे बोलून? नाही नव्ह का? मग ही काय करूया, हा येसन काढली की त्या दिवशीच कडे आणले. हे ये ह्यो आलाय तोवर घाले भैया.
होय दोरी घेऊया घेतली कुठली तर ही भैयासनी द्या आधी भैयासनी तयार आधी ही घास्या जरा हे एवढं नुसतं कानच राहू दे हे ना घास्य घे अहो त्याला थोडीशी बर आहे भैया की नाव का हा. ही दोरी जाईल की दोरी पण आहे ना वाईट नाही पत्र तो पण दोरी कोण नाहीतर चिकट टेप लाव हाय का हा होय चिकट टिपला सगळ्यात भारी नाही तर हम्म. चिकट टिप आहे रे अभ्या चिकट टिप आहे का तुझ्यात नाही म्हण अरे दुकानात मिळतेच की मग दुकानात आहे. चालतंय. चला वजन नाही ना त्याला ही आधी काहीतरी पर्याय करतो आणि रायबाला न टाकताना शेअर करूया आपण अजून नमस्कार दादा तर दादा पुन्हा एकदा तुमचं नाव काय जितेंद्र पाटील जवळजवळ 2 तास झालं म्हणजे सकाळपासून फोन करत होतो तुम्ही कधी निघणार आहे तुम्ही राहता कुठं पिंपरीमध्ये ही वाकर हे दादा काय देताय अजून मला माहित नाही काय आहे? विषय काय म्हणजे खोलून बघा नाही बघायचं. बरं उद्याही शेअर करतो मी दादाने काय दिले काय माहित नाही अजून आपल्याला होय तर काल आपण जो व्हिडिओ थोडा शेअर केला आहे तो आता 1 मिनिटाचा नाही 1 सेकंदाचा मी शेअर करतो ज्या दादाने आपल्याला ही पिशवी दिलेली त्या दादांचा म्हणजे आपल्या आज व्हिडिओ बघणारे ध्यानात येईल त्या दादाने हाय अशी पिशवी दिलेली आणि आम्हाला पण अजून वरच्यावर असं बघितलं वाटलं जरा असेल काहीतरी म्हणजे टावेल टोपी वगैरे मग टावेल टोपी पण आहे बाकीचं काय ते अजून आपण बघितलं कारण की ते आपल्या फॅमिली बरोबरच शेअर करायचं आहे काय असेल ते एकदा उघडलं की हा. नाही ती परत बसत नाही मग काल मला रात्री वाजले 1:30 त्यामुळे काही शेअर करता आलं नाही सकाळी उठलो ती श्रीशेच्या स्कूलमध्ये गेलो ॲडमिशन घ्यायला मग आता आपण शेअर करूया कारण की दादानं देताना पिशवीमध्ये ती बाह्याला एक आपले त्यातली टावेल टोपी द्या त्यामुळे ते कळालं त्यात टावेल टोपी खरं एवढ्या टावेल टोपी असतील असं वाटत नाही ते बघा काय आहे चला तर काय असेल ते फॅमिलीवर आपण शेअर करायचंच कुठं इथं. ही आहे टॉवेल टोपी रे आब्या बाह्याला टावेल टोपी दे रे दे गेला का तुम्ही द्या की सत्कार करा भैया हे धर बरं आता भैया कलर कुठला पाहिजे किती आहे त्या 2 आहे त्या 2च की तुम्हाला कुठला पाहिजे सांगा मला दे कुठला पण भैया सांगा कलर मला 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 हेव दे पाहिजे हेव आहे का कलर माझ्याकडे धरा द्या राम राम पाहुणे करा तर त्या दादाच्याकडून भैयांच्या खांद्यावर घाला टॉवेल टोपी घाला तिला आहेत दादा रायगडचा आहेत पुण्यात राहतात एवढं मला म्हणजे व्हिडिओत एडिटिंग करताना लक्षात आलं सगळं तेवढं दादाच्या तर्फे हो सत्कार आहे भैया मला ते दुसरी टावेल टोपी मी करतोय तुला मी म्हणजे आपण एकदा चकडा नवीन पुजला त्यावेळेस भैया येते बघा त्या व्हिडिओत चकडा इथनं घेऊन जाताना बाजी आणि रायबा पहिल्यांदाच आणि हे दादांच्याकडून टावेल टोपी आपल्याकडून नव्हतं हो मला त्यांचं कपड्याचं दुकान आहे बहुतेक असं वाटतं आणि बोलायला वेळच नाही ना आणि काय काय झालं त्यांनी हाय अशी पिशवी दिली तिथं वेळ नाही आपल्याला एकतर भाजीच्या टेन्शन मध्ये उतरायच्या तर कोण आलेलं आहे आपली फॅमिलीच दिसते फॅमिली होय फॅमिलीच आहे होय तर बघूया भैया घोडी राधा तिकडे आहे रे. बघू उशी कवर उशीच कवर आहे हो बाजूला सोडलं का तो लारा पण तर चार. उशी कवर दिले दादानी उशीच कवर आहे ना उशी कवर ही काय आहे अगं पडत आहे ती हा ही आहेत खिडक्यांचं पडदं खिडक्यांचं नाही दाराचं पडदं आहेत कशाला आहेत काय हो तर तिथे 2 आहेत हो 2 तर ही खिडक्यांचं दाराचं खिडक्यांचं दाराचं पडत आहे ती दारांचं आहेत उंच आहेत जास्त ही दादानी काय झालं तिथं डायरेक्ट गडबडीत पिशवी दिली मला मध्ये ती पिशवी घेऊन अरे थांब की न टाकायचे दादांनी आपल्याला 2 पडदं दिलेत होय नंतर उशी कवर दिलेत उशी कवर 1 2 3 4 5 आहेत
पाच आहे. मग आपण भैयासने पण देऊ याच्यात उशी कवर. या दिवशी कवर देऊया भाईला हा कारण पडतं 2 आहेत. हो पडतं 2च आहेत. दिवशी कवर माझ्या शेतला देऊया. हा दादाचं खूप मनापासून आभारी आहे. हा तर मला वाटलं नव्हतं हे असेल. मला वाटलं बैलगाडी क्षेत्रात काहीतरी असेल शेवटी त्यांना काहीतरी भेट द्यावीशी वाटली म्हणजे त्यांची पण आठवण येणार ना. आणि ते पण खरं सांगतो इतकी वाट वगैरे बसलेली. आता जेवण पण करणार होते मीच म्हटलं दादा आम्हाला वेळ नाही आणि कुठल्या टायमिंग मध्ये म्हणजे ह्या पडदे दिलेत ती. हा हा कुठल्या टायमिंग मध्ये सांगता येत नाही. पण तुम्ही जिथं गेला त्या दादांचं नाव काय हो? आपल्या शिंदे. बाजात. हा तर त्या दादांनी जेवण केलं एवढ्या सगळ्यांचं विचारून घेतले किती तरी जण मला चहा आलेली तिने मला म्हटली ते किती जण आहे. मी आपलं गडबडीत म्हणलं 6 जण आहे. आणि परत तिथे गेलं जेवण केलं मग तू पिटली म्हणजे ती पण आणि म्हणली, किती ह्यांनी बोलत कितका छान पाहुणचार केला बास म्हणजे. आणि त्यासनी पण किती आनंद झालाय बाजी तिथे गेलाय. फोन जायला लागली तिथं आपले सबस्क्रायबर खूप आपली फॅमिली नंबर काढते ते काय कळणं झाले. इन्स्टा पण फोन जायला लागली भाजी कुठं आहे आम्ही भाजीला बघायला नाही. आणि भरपूर म्हणजे आपली फॅमिली तिथं बघायला जात्या. आणि पुणे साईडची पुण्यातली भरपूर खुशी आहे ती भाजी तिथं बांधायची बघायला वगैरे जाऊनच लागेल भाजीला. ते दादा मग 100% भाजी सुराला लागला लावणारच म्हणते ती काय पण करायला लावा म्हटलं सुराला. होय तर बघूया भाजी तिने 1-2 व्हिडिओ पाठवली ती आपण शेअर करेल ह्या व्हिडिओत चालतंय की. आणि असं काही समजू नका आपला बाजी रोज आपल्याला व्हिडिओ दिसणार आहे. आणि असं काही नाही की म्हणजे तर काही दादांच्या कमेंट पण अशा आल्या की बाजी नाही तर व्हिडिओ बघायला मजा नाही. तर बाजी आपल्याला रोजच दिसणार आहे. रोज दिसला म्हणजे 1-2 दिवस हा दिसल. त्या दादास वेळ मिळाला तर व्हिडिओ त्यांचं पण एक कशाच तरी शॉप आहे कशाचं आहे आम्हाला अजून एवढं माहित नाही. आणि फेऱ्यात व्हिडिओ येणार आपल्याला. हो, सगळं. गेले तर व्हिडिओ येणार आणि मोठं मैदान झालं तर आपण जायचं पाहिजे तिथं बघायला. आणि ते पण आधी दादांचं कसं जाणार आहे सांगणार नाही भाजीला युक्ती म्हणून नाही भाजीला आम्हाला बघायचं आणि भाजी म्हणणार बाहेर जायचं आहे. होय त्या दादांचा स्वभाव पण चांगला आहे. स्वभाव चांगला आहे अनुभवी माणसं आहेत. हो आणि महत्वाचं भाजी जिथं महादेवाचं मंदिर जरा असं मोठ्यानं बोला. जिथं महादेवाचं मंदिर आहे हा तिथंच भाजी. सगळ्यांनी बघितलं की सकाळच्या व्हिडिओ मी बघितलं इतका खुश झालो बास म्हटलं आता बा आपलं टेन्शनच गेलो. महादेवाच्या आपल्या नदीच्या सानिध्यात आला. महादेवाच्या सानिध्यात त्याचा नंदी गेला. होय आणि तिथं दर्शन गेले महादेवाचं दर्शन झालं. खरं तू भाग भेटायला आपल्या बोलण्याच्या विचारा की त्यांना येणार आहेत का व्हिडिओत. दादा कुठं आला हो शिरशी व्हिडिओ बघता काय शिरशीचे डेपुटी साहेब नमस्कार नाव काय येणार आहेत का व्हिडिओत. डेपुटी म्हणले व्हिडिओ या की दादा तुम्ही पण. कोळ्याच्या मैदानात कोळ्या मैदान तरी म्हणलं मी बघितलं का वाटतंय मैदानाला इकडे सारखा की तुम्ही. तुमचा व्हिडिओ पहिला घेऊन गेला तुम्ही काल परवा भाजी काय आम्ही जवळजवळ विचार चालू शेगावमध्ये आता इकडं आला म्हणून नाही याला गेलो बोरगाव गेलो बदलताना ते विचार कुठं आहे कुठे विचार चालू म्हणलं कुस्ती कुठं झालं आम्ही व्हिडिओ बघतो म्हणजे आम्हाला राईट साईडला दिसते. हा हा कॅमेऱ्यात काय आम्ही राईट साईडला बघत बघत गेलो मला अंदाज आहे जेव्हा वाटलं असतं तुम्ही नाही विचारलं 2 ठिकाणी त्यानंतर सांगितलं काय केलं काय बा हो कुठं आहे तर ते म्हटले आहेत पुढे तुमचं नाव सांगितलं सोशल मीडिया. तर ही आपली जी फॅमिली आहे हा त्यांच्या सपोर्टमुळे आपण एवढं इथपर्यंत पुण्यापर्यंत आपली फॅमिली म्हणजे महाराष्ट्रात थोडक्यात म्हणायला काय हरकत नाही की. सराचं नाव इथं कुठं पण विचारलं तरी विचार हो नाही आता आपल्या बाजी जिथं गेलाय तिथं सुद्धा आपली फॅमिली भरपूर जात्या. काय जायला लागली पाहिजे. पुढचं आता काल मी सातारला जाता म्हणजे तिथं जाताना लय जण अशी म्हणजे पुण्यातनं तुम्हाला काल जवळजवळ काल का परवा गेलो ना परवा दिवशी गेलो 15 दिवस फोन आलेलं पुण्यातलं आणि भाजीला भेटणार आहे तर मी सांगितलं आपल्याला म्हणजे टाइमच सांगता येत नाही ट्राफिक बरोबर ट्राफिक भरपूर लागते ना तिकडं. कराडमधनं आम्हाला कराडमधून बाहेर पडलो कराडमध्ये 17 जायला 3 तास लागला. ऍक्सिडेंट झालं होता ना. ऍक्सिडेंट झालेलं होती मग परत उगाच आपल्यामुळे अडचण नको त्या दादाचा नंबर तुम्हाला देतो तिथं भाजीला भेटा जावं परत कुठं पत्ता वगैरे बघून. तर शिरशीच्या आपले तेच म्हणलं दादा तुमचं नाव पोपट महिंद पोपट पोपट बाळू महिंद शिरशी गाव आमचं कोंडाईवाडी तिथून जवळ आहे. तुमचं कोंडाईवाडी माहिती आपण कोळ्यात भेटलेलो बघा बाजी तास सोडून गेला बघा तुम्ही बाहेर बांधलेला हा कोळ्याच्या मैदानात नामांकन पेलो नाही ते म्हणजे असं तिकडे त्या अड्ड्याला असतो बरेच जण बघायला. तुम्ही ते बैल तुम्ही बाहेर आणून बांधला तुम्ही बसलेला वगैरे रायबाला बघितलं का पहिलं बघितलं यासाठी खात होतं समाधान वाटलं बघून. अरे बाई आलं टाकायचं गेला का मग आज जायचं सरकारची करणार होता टाके बाबा ते हे आणलंय उकडे पडाय तिकडे दाखवी दादा आता पुढचं येळला केळ नाही मोडून ठेवलं कोणाला तरी नाही बरोबर चालते.
येसन नसलं हे बघा शेट हा त्याला घेऊन येतोय आम्ही. हे असं बघायला भारी वाटते ना रायबाला. असं कसं केलं पाहिजे असं कावा मारते वाट बघायला. सगळीच बघायला लागली तुम्हाला मारायला. होय दीपक भाऊजी पमू भाऊजी बाजीची उणीव भासत्या काय. ओ थांबा थांबा. होय शान नाही ती पिल्लू. शेड येईल खाली दुसरीकडे आपण. ओ या लवकर. हो आता तुमच्या अंगा बघा कसा येते. ह्यांच्या अंगावर तर पहिल्या तोंडाला त्याला काळा गोळा करायचं नाही ते टाकायचं पुढे येतं पाहिजे नव ते काय म्हणत होतं एकदम मी तुम्हाला एक बारीक केस आणून देतो. आता गाडी सांभाळायला नाही एकदम बारीक घ्यायची ती त्याला कळणार पण नाही सांगा नाक फाटणार. ती नव्हा या डम्पिंगला घेऊया डम्पिंगला घेऊया पुढे घ्या आता इथे सांगा ए राय बा हो हो ए बाबा धाडसाशिवाय काम आहे काही. धाडस पाहिजे बाबा. हो रायबाची उंची वाढल्या. काय दिसतंय ना मी आले. घोडी येऊ दे की मी आलेच. काय काय आपण नंदी बघतो किती शांत असते ती मालकाच्या मागणे फिरते ती. ह्यांच्यावर सगळी मस्ती करते ती बारक्या बाळासारखं. अजून तळ्यात आणि मळ्यात एकदा हाय हाय एकदा नाही नाही. ओ जाईल तो कायच नाही. कशावर कशावर सोन्याचं किती तोळ्याच करताय काय हो रायबा. बाजी नव्हते हो रायबाय. ओ बमू भाऊजीसनी लागल. कशी मोबाईल देऊ का तुमच्याजवळ. रायबाचं नाकाचं होलच मुजलंय. भैयांचं मला काय म्हणजे वैशिष्ट्य आवडतं माहित आहे का. आपलं काम इकडे लक्ष देऊनच करते ती.
ए लागल जोरात. बिचारा रायबा कसं उभा राहिलाय. आणि तुम्हाला ज्या दादांनी ज्या कड्याचा फोटो पाठवलाय ना त्यांना म्हणा कुरिअर करा. हो लॉक्सच पाहिजे. आणि कायम असलं काही काम असले की ही दोन सज्ज असतात. बिन बोलवता देव पाठवून देतो. इथं आपली गरज आहे, आपली गरज आहे. तुम्हाला तर नाही वाचवलं. तुम्हाला एमडीला लागली ती बाजीला चोळ वाचायची मिळाला. मिलिंद भाऊजी विचारला का आता कोणाला चोळायची राय बा हा येसन नाही त्याला म्हटलं जा येसन नसल्या येऊ कोणा दया बाया करत नाही. हा येसन नसल्या येऊ भैया तुला मारतो रेसन नसल्या. नाही नाही भैयासनी चाटतो. भैया भैया करतो. कसं वाटतंय रेडा असल्यागत वाटत. मोठा मोठच थांबायला लागलेत. हे वर्ष बाया काय अभ्यास आहे माझा बाया आता युनिव्हर्सिटी मध्ये घातलेत. सांगतो तुला भाजीमुळे आम्हाला ही तर कळालं घाटाला मैदान कसं असते सेकंदात. पोगणं व्हायला 150 का 200 नुसतं पोगणं जायचं. आणि आवाज गोंडा कानाला एवढा बायाला गावात नाही वाराडती होय काल लारा पळाला. लारा पळाला आणि जेव्हा ओम्या आणि बल्ल्या आजच्या वेळेस सकाळ दाखवला का त्यांनी नंबर केला गोष्टी गोठा बघितला कसं आहे आता ते अडकला. आता भारी झाले भाई. नाही त्याला लवकर आता होय लागली दात घ्या. नाही घालत आपण पहिल्याला. मला भीती वाटते हो. म्हणजे असं सवय नाही का नाही. ही राधा उडी मारायची नाही नव्हता. बाजीची जागा बघितलीच की डोळ्यात पाणी येते का नाही. अजून वेगळं वाटते. हॉस्टेलला घातलंय. खातोय की वैरा नाही त्या खायला. चिंग्या तुला दुखतय दुखतय. भैया त्याला अशी रशी बांधून इथं बांधली तर अशी जराशी हलकीशी. आता रायबावर लक्ष ठेवणे, CCTV सारखी बघणे. हाय हाय खातोय हाय का. जरा ती कळ मिळली पाहिजे त्याची नाकातली. नाही त्यानं तेवढं डोसक्यात ठेवलं तर त्याला काही त्रास झाला नाही. आणि आता का व्हायला लागला काय झालं काय प्रॉब्लेम पनवतीच लागला इसमीच्या मागे. आता कुठला वार असला ना आता एकच भ्याय कुठलं माहिती आहे का. हे बाबरे त्यात शिंग अडकून म्हणजे बरं मग म्हणून तर आकडायचं. नाही जरी तरी सुद्धा जर त्या बाजूला ह्या बाजूला बाया काय करूया अजून हलका आणि काही बरोबर आहे. हलकं फासात मला ते खातंय कसं वैरण खाल्ली पाहिजे. लागलाय खाय त्याला जरा आता ही जरा नवीन वाटत असेल काय लोकते आता एवढं घालून खातं या परत सवय झाली त्याला काय वाटणार नाही त्या गोष्टी त्याला. आपण आता कानाच्या काय केलं आपला कान दुखत नाही. पण याची अलर्जी बिलर्जी काय होणार नाही ना. काम पाहिजे नाही गेलं ते नवं तांब्याची याला काय होत नाही. तुम्ही लोक पत्री लोक उलट उष्णता कमी होईल त्याची. चिक्क्याला घालूया.
लागलाय खायला. चिक्या आला वाटतं. मिंकी भैया कसं वाटतं गोटा मोकळा दिसतोय ना. 2-3 राहिले अजून काय ब्रह्मदेव म्हणून तर मग ते असं घातल्यावर वाका का ते नाराज राहत होता. लयच गडी वांग टाकायचं करूया म्हणजे काढून ठेवलं आपलं मैदानाला जाताना घातलं ठेवलं. पण ती होल मुसतंय म्हणता येईल. होल मुसते लागायचं काय पानकडे काय कळ नाही. बसायसाठी चिकडू मामा चिक्या राहतोच काय इथं. चिकुले आली त्याला शी आली शी कुठं करू म्हणतात. बरं उद्याच काय फिक्स आहे. उद्या रायबा शेट निघाले तर मैदानात चला चालतंय. आणि इथनं पुढे तुमच्या बरोबर बाजीत चाललेला व्हिडिओ शेअर होणार आहे. होय 5 किलोमीटर बाजीला चालवले त्यांनी आणि त्यांचा व्हिडिओ कॉल आलेला दादांचा. आज बाजीला चालवतानाच कळालं की बाजी का बाहेर जातो. आजच खोड कळालं ते पण आल्या काय बाय आपण कशाला विचारायचं. सांगितलंच नाही त्यांनी. आता आपण कसं विचारायचं का आपल्याला काय नाही म्हणलं आपण गप्प बसायचं. ते म्हणजे आज 5 किलोमीटर बाजीला चालवतानाच आज खोड कळाले तो का बाहेर जातो. तुम्हाला काय करायचं ते करा. आपला बाजी तेवढा सुराला लावा एवढंच बदले त्यासनी. आता ह्या बाबासने टाकल्या तिथे CCTV बघतो आम्ही संध्याकाळची वैरण कसा करतो ना उद्याच्याला काढायची पर्यंत कशाला मैदानात काढायचं होऊ दे तिला का नाही एवढा दम पोर असलं कशाला दमवतो. दीपक हाय हायच उद्या ते आणि आहे ते सुलतान. सगळे सुट्ट्या मिळते बाबल्यानं काढली उद्या त्याला सुट्टी मिळते तरी घेणार का तर पैसे मागा लागला. फक्त वस्तू पाहिजे. अरे दीपक तुझा मोबाईल दाखव की मोबाईल ते हे बघा दीपक शेटला काय टाकले रायबा सासर हे असं काम आहे. बदललंय टाकणार असं प्रेम आहे. गुरु गुरु भैया दाखवू काय ते नव चालतंय. उद्या सुलतान पण आहे बहुतेक. हाय उद्या सुलतान आहे डमरू रायबा आणि तो नंतर आपण जो घातला रायबा सुलतानचा पायरा कोण आहे. चांगला आहे चांगला आहे बाई. रायबा तू पण चांगला पळ. सगळ्यांनी म्हणलं पाहिजे रायबा आहे चांगला आहे. आता कसं करणार बाळा माझं खायला येणार का होईल त्याला आता निघते लगेच काय विषय झालं आता कसे पाहिजे दोन्ही माहिती हा मग तीच बारकीशी दूर आहे ना येसांची तीच बांधा. कशाला आपण वाढायला कसं आपण तुम्ही एक सावधरचीला धरणारी. हा माग हाडूक असते पुढे हाडूक नसते हे नाही नाकाला. बरोबर आहे. सक्सेस झालेला आहे आपला. तर आपल्या फॅमिलीला माहित असलं की विषय काय माहितीये का हे वाटलेलं आपल्याला सक्सेस होय खाताना दुखतंय. कसं पाहिजे माहिती आहे का हा असं गाठवलेलं असते का हा हा तसं का माहित आहे का हलकं पाहिजे. बिचाऱ्याला खायला येणं झाले. अजून त्याला भास होती की नाकात माझ्या काहीतरी हाय. आता काय नाही उद्या फळ म्हणजे
भैया काढे काही वाटतं दिसते. भैया आता तर नाही. नगर माझ्या आहे बाबा. चल यार. नको. कोणाला जाऊ दे. वैरण बघा की इकडे आता मी की तुम्हाला याला खाली आपलं आपलं बेकार वाटायला लागलं वैरणच खायला. खायला की ना त्याला तिथं ती दुखलंय नाही जोरात दुखतंय. माहिती आहे का? हा उद्या फक्त काय करू बारीक गोळी टाकतो सांगतोय तुम्हाला असं जाड पाहिजे काय म्हणजे त्या दोरीच्या येस नाही मापात नाकाल चिटकून हा नाही जाड सांगतो तुम्हाला हा. आणि इकडे एक असा पुतूर त्याला पाहिजे बारीक आणि इकडे एक असा म्हणजे ती वळून घेऊन असं ह्याची गाठ मारायची बारीक नाही ह्या ज्या मोठीची गाठ मारायला लागलं नाही ते असं मोठं होतं सगळं नाकाला घालून बघायला नाकाल चिटकून होतीस काय झाड काय पाहिजे होतीस त्याच्या नाकाची आत नाही हा. ती जाड पाहिजे आणि ती गाठ मारायचं हा. आहे ती असं 2 पुत्र बारकं पाहिजे मग हे जी असं पण केलं असं तर जी एसनच पूर्ण लूज ठेवली असं तर तरी पण वाण पडतोय पडतोय. सर घातली की जम सोडतो जात तर हे बघू शकताय आपण हे टाकलेलं नथ तेव्हा बाबा खायला तयार नव्हतं म्हणजे जरा खाल्ल्यागत करायचा आणि लसायचं मागे सरायचं आता बघा ती काय रेड आहे ना तेव्हा, रेड्यांचं ना. काहीतरी लय शांत होती. अजिबात हा आणि एखादं म्हणणार आजार तरी आणलाय आणि व्यसन काढलं म्हणजे काय पण करायचं बिना व्यसनीचा पळवा काय होती आई मी धरतो मी मागे 2 पाय धरतो तू पुढे 2 पाय धर आणि मधी खांद्या तुम्ही दोघं घ्या. पुढे मी नाही मागे पुढे कोणी म्हणजे काय पण असं करतो पाहिजे आपल्या झाडं जायची तर जातं हे नाही ही वस्तू असली की मी देत नाही मग कुठली हायवेला त्या दिवशी हायवेला जर गेला असता नाही मी हायवे पळत जाणार होतो गाड्या जागेवर थांबणार होता अशा आडवा उभा हे गाडी जाऊन दिली नसती कारण की आपली शेड आहे त्या शेडला तर काय झालं ते आम्हाला त्यांनी म्हणजे रायबाला पहिलं का नाही तुम्ही बघायला पाहिजे होतं तसा पहिलं ताप बिपाला का नाही मी जातो त्याच्याजवळ झोपाय. नाही 2-3-4 महिन्यात होता शेण लागलं पाणी गेलं म्हणजे एवढा पांढरा शुभ्र होता का नाही शिंपूड डोळ्याची पुढे आली ती पुढे लगेच डोळ्याला आणि कणिक बिन चालली तोंड 2 दात पण घासत होती त्यातून हो सगळं दात बीत स्वच्छ घासून. बाबा तुला लाड केली आणि खरं सांगू का मला मी रायबा 2 महिन्याचा असतो त्याला बघितला पण नव्हता का तर ह्यांनी म्हणलं मी ठेवणार आहे तिथंच मी म्हणलं अजिबात नाही ठेवायचं नाद नाही करायचं याव नाही त्याव नाही. आम्ही जशी पहिला व्हिडिओ करायला आली तरी उड्याच मारायचं नुसतं जवळच येऊन देत नव्हतं तरी पण धाडस करून जायचं पलीकडे फाटीवर तेवढाच व्हिडिओ करायचं बाजूला व्हायचं आणि हळूहळू परत शो मला लाडकायला लागला रायबा म्हणजे असं नाही की मी त्याला लाडकाय गेली रोज स्वतःहून मला असं लाडकायला लागला लाडकी आणि मी मला पाणी काय सवय मी काय करणार कणिक चालली गोळ शिराचं खाती ती चालली काय करायचं चालली 4 तास थांबलं आता झाली बार फिर पाणी कसं शिरत घ्यायची एक 2 लिटर 1 लिटरचा मग 2 लिटर पाणी पाजायचं तो मनानं काहीच खात नव्हता वैरण सुटली तर खाल्लंय आता पाणी पे बरं तो पाणी येऊन पाणी पाजायचं काय मला आज इथं केलेलं नाही पाणी पाजायचं त्याला पण कळत होतं पाणी तवा लय लाड आणि पावसाळा होता आणि म्हणजे आकाड भैया पावसाळा होता का नाही पावसाळ्यात तर वास मार असं म्हणजे आकाड महिना एकदम गारटा आणि रायबाचा वास घाणायला लागलो आम्ही घरातनं गरम पाणी करून आणलं त्याला गरम पाण्यानं धुतला काय काय जण भोंगा काय काय जण भोंगा काय काय जण तो माहिती पळ ह्याचा माहिब्यासारखा आहे आपल्या रायबाला पायरा केला हा बाहेर आली बाबा बघा या बाजाला 5 मिनिटं फक्त या तुमचा मौल्यवान वेळ द्या म्हणावं 5 मिनिटाचा तर भैया आता आपण नाव काय द्यायचंय महाराष्ट्राचा रायबा महाराष्ट्राचा रायबा नाही तर म्हणजे खरंच महाराष्ट्रात आहेच आणि काल भैया तुम्ही आपल्या बाजूला सोडाय का गेला नाही भरपूर कमेंट आल्या काल परवा दिवशी गेली हा मी मक्याना नाही गेलो पण म्हणजे नियोजन तुम्ही काय म्हणलं असं की इथं पण आहेत 3 नंदी हा आणि तेच पुन्हा सगळं तुम्ही येणार हो आणि भाऊजींनी पण काम असतात ना इकडे तिकडं
मग भैया म्हणलं की आपणच भैयांनी म्हणत होता चला, होय, पण भैया नको म्हणलं, कारण भैया मागच्या वेळेस लाराला नाही गेलं त्यावेळेस बघितलं किती लांब आहे, किती प्रवास आहे. नाही येऊन इथं हो नाही. नियोजन झालं पाहिजे. वैरण नव्हती त्यात आता उद्याच्या आपल्या रायबाचा. त्या दिवशी मक्यानं आणलं म्हणून वैरण, नाही तर वैरण ही तोडायची बंद केली आपण. हो ही हायब्रिडच आहे ना. म्हणजे असं कोण कोण म्हणते की ती कुठली मेगा स्वीट कडवा नाही ना. तसं वाटतं ना. नाही नाही हायब्रिडच आहे शाळू. तर अशा म्हणजे हेच विषय होता की भैया म्हणलं नको इथं कोणतर पाहिजे, आणि इथं पण आपली फॅमिली ती भेटायला, तर ह्यांनी नसलं तर भैया. होय, आता काल आलेली आज आलेली ती. हा मग भैया असलं की जरा बरं पडतंय. एवढाच विषय. तरी काल निघालेली ती तिथनं मी आणली पण मागे. फोन आलता काय? नाही मला बघितलं तिने गाडीवरून जाता तिकडे येताना. हा मग ती माझ्या परत मागायला मग ह्याच्याच नाही आलेली ती पाटणमधून. पाटणमधनं. मग असं बिन बघता गेलं तर ती नाही बरोबर वाटत. म्हणजे आपल्या फॅमिलीचा पण विचार करायला लागतोय, असा विषय आहे, बाकी काय नाही. आणि ह्यांची कुठं म्हणजे ही अवकाळ आहेत सगळी, आणि 2 दिवस आत बांधून काही खरं नाही. लय ती होते म्हणूनच, बाकी काय नाही. तर सगळी म्हणलेत भैयांचं पण दर्शन झालं असतं रांजणगावचं. इकडे सगळं नडतोय. होय. आणि आता असा विषय झालाय की असं कुठं अड्ड्यात दोघांनी जायला लागतंयच, पण गावाला राहतं म्हणलं तर एक जणच जाऊ शकतो. आता आता मला जायचं कुठं जावा जावा, कुठं जाताय जावात. पुरगीन तुम्ही बघून घ्या, पुरगी चिडली आधीच. चालतंय. चालतंय चला. भाजी आणि रोयत्या दिवसभर बैल अशी बाहेर असली की गोट्याची अशा प्रकारे साफसफाई असते. जिथं भाजी बसतो तिथं ती भाजीची जागा आहे, आणि ही रोयत्याची. गाड्या चालते आता. दंडे घ्या ओळू नको बैल. चला चला जुगू चला. चला असं का हळू चालू तरी चालू ना आम्हाला काय. हा चालते, हळूहळू चालू जाते. शेनेकरांचा बाजी, काळेवाडीकरांचा रोयत्या सज्ज. एका जोट्यात लवकरच एका जोट्यात एका मैदानात. आखेला बोल ना बाहेर का. भाऊला बैल बघायचा होता.